आपल्या किचनमधील मसाले आणि कधीतरी लागणाऱ्या इतर गोष्टी मी कशा प्रकारे ऑर्गनाइज करून ठेवलेल्या आहेत, हा व्हिडिओ मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा। चला तर मग सुरुवात करूया। सर्व बरण्यांवर अशा पद्धतीने मी पेंट मार्करने नावे लिहित आहे। मी आत्तापर्यंत कधी स्टिकर नाही वापरले। अशा पद्धतीने नाव लिहिल्यामुळे ते दिसायलाही खूप छान दिसते आणि जेव्हा आपण ही बरणी साफ करतो ना तेव्हा हे नाव पुसले जात नाही। हलक्या हाताने स्पंजने जर आपण ह्या बरण्या धुवून घेतल्या तर हे नाव बरेच दिवस टिकून राहते। आणि हा पेंट मार्कर मिनिमम 60 ते 70 रुपीज मध्ये आपल्याला स्टेशनरीच्या शॉपमध्ये मिळतो। आता आपण हा जो ड्रॉवर आहे ना हा सर्वात अगोदर क्लीन करून घेऊया। त्याचबरोबर या ज्या बरण्या आहेत त्या कोणत्या मार्करने मी पेंट केलेल्या आहेत त्याचाही मी तुम्हाला म्हणजे फोटो दाखवते त्या पेनचा। हे ऑफिस मेटचा पेंट मार्कर आहे। ड्रॉवर क्लीन करून झाल्यानंतर आपण यामध्ये लाइनर घालून घेऊया। लाइनर घातल्यामुळे एक फायदा होतो, आपण जेव्हा हे मसाले काढतो बऱ्याच वेळा असं होतं की घाई गडबडीत हे मसाले पडतात, त्यामुळे ड्रॉवरमध्ये डाग होतात किंवा ड्रॉवर खराब होतात। तसे होऊ नये म्हणून मसाल्याच्या ड्रॉवरमध्ये आपण लाइनर अरेंज करून घ्यायचं आहे। लाइनर अरेंज करून झाल्यानंतर मी या ज्या बरण्या आहेत ना त्या एक एक करून अरेंज करत आहे। सर्व बरण्या अरेंज करून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने अरेंज केल्या आहेत आणि कोणत्या बरण्या आहेत त्या। अशा पद्धतीने सर्व बरण्या मी अरेंज करून घेतलेल्या आहेत। अतिशय सुंदर दिसतात अशा पद्धतीने अरेंज केल्या तर, आणि जेव्हा आपल्याला काही बनवायचे असेल तेव्हा आपल्या नजरेसमोरच सर्व मिळतं, त्यामुळे आपली शोधाशोध होत नाही आणि हे शोधण्यासाठी जो वेळ वाया जातो ना तो वेळ वाया जात नाही। आता या बरण्या ज्या पद्धतीने मी या ड्रॉवरमध्ये अरेंज केल्या आहेत आडव्या ठेवलेल्या आहेत। थोडीशी स्पेस पुढे उरते त्याच्यामुळे या बरण्या ड्रॉवर खोलताना हलतात, म्हणून एक लाकडाचा जो तुकडा माझ्याकडे अवेलेबल होता तो मी पुढे अरेंज केला आहे आणि एक बरणी एक्स्ट्रा आहे ती सुद्धा त्या साईडला मी ठेवते आहे। त्याच व्यतिरिक्त अजून 2 बरण्या ठेवणार आहे ज्या माझ्याकडे एक्स्ट्रा आहेत। आता या ड्रॉवरमध्ये मी कोणत्या कोणत्या बरण्या अरेंज केल्या आहेत ते मी तुम्हाला दाखवते। आता मी तुम्हाला हे मसाले कोणते कोणते आहेत म्हणजे ह्या बरण्या मी कशा पद्धतीने अरेंज केल्या आहेत त्या मसाल्यांची मी नावं सांगत आहे। सर्वात जी फर्स्ट लाईन आहे ना ही माझी डेलीच्या जेवणामध्ये जे लागतात ना मसाले त्याची आहे। मी डेलीचे जे मसाले आहेत ते फर्स्ट लाईनमध्ये का ठेवले आहेत, कारण की जर मला आता ओपन करायचं आहे ड्रॉवर आणि मला रोज लागत आहेत तर मला थोडासा ड्रॉवर ओपन केला तरी ती बरणी अवेलेबल होते, म्हणजे पूर्ण ड्रॉवर ओपन करायची गरज नाही। त्यामुळे मी सर्वात अगोदर जे रोज लागतात ना ते मसाले ठेवले आहेत। सर्वात पहिली बरणी आहे धना पावडर, त्यानंतर जीरा पावडर, गरम मसाला, आमचूर पावडर, किचन किंग मसाला, कसुरी मेथी, कांदा लसूण मसाला, रेड चिली पावडर आणि ही आहे काश्मीरी चिली पावडर। आता ही पहिली लाईन झाल्यानंतर आपण जाऊया दुसऱ्या लाईनकडे। तिथे मी सर्व खडे मसाले ठेवले आहेत जे फोडणीसाठी लागतात। सर्वात अगोदर आहे तमालपत्र, मग शाही जिरा, दालचिनी आहे, लवंग आहे, काळी मिरी आहे। त्यानंतर या बरणीमध्ये मोठी वेलची आहे, लहान वेलची आहे आणि त्याचबरोबर चक्री फूल आहे, जावित्री आहे, धना आहे आणि बडीशेप आहे। त्यानंतर तिसरी लाईन आहे ना जेव्हा आपण घरात काही गोडाचा पदार्थ बनवतो त्यासाठी यूज होते। इथे मी सफेद तीळ ठेवलेले आहेत, काळे तीळ आहेत, वेलची पावडर आहे, सुंठ आहे, सुंठपूड, त्यानंतर खसखस आहे, कोको पावडर, बेकिंग सोडा,
इथे एक स्पेस राहिलेली तर तिथे मी हे सायट्रिक ऍसिड ठेवलेलं आहे. त्यानंतर चौथी वाहीन हे सर्व पावडर मसाले आहेत. मी जास्त पावडर मसाले आणत नाही, थोडेफार आणते. आणि हे जे मसाले आहेत ना हे सुद्धा मी थोडे थोडेच आणते, जेव्हा संपतील तेव्हा पुन्हा आणते. या बरण्या एकदम एअरटाईट नाही आहेत, पण हे मसाले संपेपर्यंत खराबही होत नाही. गेली 7-8 वर्ष मी या बरण्या वापरते. आता आपण पावडर मसाले बघूया. पाणीपुरी मसाला आहे, छोले मसाला आहे, बिर्याणी, पावभाजी, सांबार हा मीठ मसाला आहे. थोडी स्पेस उरली तर चिली फ्लेक्स, ब्लॅक सॉल्ट आहे, काळं मीठ आणि तिरफळ आहे. तिरफळ मच्छीसाठी लागतात त्यामुळे ठेवलेली आहेत मी. ही जेव्हा मी लाडू बनवते कोणत्याही प्रकारचा, मेथीचा असू दे किंवा हेल्दी लाडू असू दे, तर तेव्हा वापरते. मेथी आहे, आता संपली आहे. त्यानंतर डिंक, अळशी आहे, ओवा, सफेद मिरी पावडर आहे. हे वड्याचं मिक्स करून ठेवलेले आहे. मालवणी वडे जेव्हा आपण बनवतो ना, जर वड्याचं पीठ अवेलेबल नसेल तर तांदूळ आणि गव्हाच्या पिठामध्ये बेसन थोडंसं ऍड केलं आणि त्यामध्ये हे वडा मिक्स ऍड केलं की पटकन वडे होतात. यामध्ये धना, मेथी, बडीशेप, जिरं असं सर्व भाजून मी त्याची पावडर करून ठेवलेली आहे. कॉर्नफ्लॉवर आहे, सब्जा आहे आणि कलौंजी आहे. त्यानंतर ही एक एक्स्ट्रा बरणी होती. आता माझ्याकडे हालीम संपलेलं आहे तर चिया सीड अवेलेबल होते म्हणून त्यामध्ये ठेवलेले आहेत. आणि त्याचबरोबर इथे मी खडी साखर आणि तुरटी आहे, ती कधीतरी लागते त्यामुळे मी ठेवली आहे. आणि हे तुम्हाला ना या बरण्यांमध्ये काही जे बरण्यांची झाकण आहेत ते व्हाईट दिसतील आणि काही सिल्वर दिसतील. तर ह्या बरण्या गेली 7-8 वर्ष मी वापरते. एकदम विकतही नाही घेतले आहेत. एका महिन्यात 4, पुन्हा 1-2 महिन्यांनी 4 असं करून मी थोड्या थोड्या त्या जमा केलेल्या आहेत. तर काहींचे कलर सुद्धा खराब झालेत. झाकणांचे कलर खराब होतात थोड्या वापरानंतर. त्यानंतर मग जे झाकणं खराब झालेले त्यांना मी व्हाईट कलरच्या स्प्रे पेंटने कलर केला आणि पुन्हा ते रियूज केलेले आहेत. तर तुम्हाला माझे स्पाइस ऑर्गनायझेशन कसं वाटलं, मी कशा पद्धतीने अरेंज केले आहेत, यामध्ये काही चेंजेस करायचे आहेत का ते मला नक्की कमेंट करून सांगा. त्याच व्यतिरिक्त मी डेली आहे ना हा ड्रॉवर नाही खोलत. म्हणजे डेली माझा एक मिसळणीचा डब्बा आहे, म्हणजे मसाल्याचा डब्बा. आता तुम्ही म्हणाल यामध्ये सर्व आहे पण राई जिरा नाहीये, तर राई जिरा माझं माझ्या मसाल्याच्या डब्यामध्ये असतं, जे मला डेली लागतं. प्रत्येक वेळी फोडणी देताना मला जे लागतं ना ते मी वेगळं ठेवलेलं आहे. तो सुद्धा डब्बा मी तुम्हाला दाखवते. तर हा माझा मसाल्याचा डब्बा आहे. यामध्ये मी टिश्यू पेपर घालून ठेवलेला आहे, त्यामुळे जेव्हा आपल्याला हा डब्बा साफ करायचा असतो ना तेव्हा इझिली साफ होतो. आणि 2-3 दिवसानंतर समजा यामध्ये मसाला पडला तर आपण तो मसाला झटकून घेऊ शकतो. 7-8 दिवसांनी तुम्ही टिश्यू पेपर बदलू शकता किंवा खराब झाल्यावर बदलू शकता, पण डब्बा छान क्लीन राहतो. यामध्ये मी काय काय ठेवले ते तुम्हाला दाखवते. राई आहे, जिरा आहे, हळद आहे, धना पावडर आहे, जिरा पावडर आहे, मसाला आहे, मालवणी मसाला तो यामध्ये असतो. एक्स्ट्राचा थोडा मोठ्या डब्यात काढून ठेवलेला आहे. त्यानंतर मध्ये गरम मसाला आहे. त्याचबरोबर आपल्याला हिंग लागतो, तर तो हिंग मी अशा पद्धतीने एका छोट्याशा डबीमध्ये ठेवलेला आहे. तो जिऱ्याच्या डबीमध्ये असतो. तर हा माझा रोजचा मसाल्याचा डब्बा आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. थँक्यू.